नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे। काही भागात पेरणीच्या कामांना देखील वेग आलेला पाहायला मिळतोय, तर काही भागात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे। अशातच हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी पावसासंदर्भातील अंदाज वर्तवला आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे। 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेलच, त्याबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। यावर्षी एल निनोमुळे पाऊस कमी आहे, हे आधीच सांगितले आहे। मान्सूनचे वारे कमकुवत आहेत। एल निनोचा परिणाम पुढील वर्षी देखील जाणवणार असला तरी पुढील वर्षीच्या पावसाचा अंदाज आता सांगता येणार नाही, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच रायगडच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे। रायगडमध्ये 23 जूनला सुरू झालेल्या पावसाने 2 दिवस दडी मारली होती, मात्र कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दिवसात शेतीची लावणी सुरू होण्याची शक्यता आहे। रायगडमधील अनेक नद्याच्या पाणी पातळीमध्ये देखील हळूहळू वाढ होत असून पाण्याची चिंता मिटली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे हयातनगर, लिंगी, पळशीसह परिसरातील शिवार जलमय झाले असून अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे। जोरदार पावसामुळे लहान मोठे ओढेही दुथडी भरून वाहू लागले आहेत। पेरणीसाठी आवश्यक असलेला हा पहिला समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे। वसमत तालुक्यातील हयातनगर, लिंगी आणि पळशी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अवघ्या काही वेळात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर अनेक ओढे प्रवाहित झाल्याने परिसरातील निसर्गही बहरून गेला आहे। गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे। आता पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।